शंखनाद प्रस्तुत सेकंड इनिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। कविविंदा करंदीकर फार सुंदर म्हणतात, असे जगावे छाता डावर आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। या ओळीप्रमाणे ज्यांनी आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करून आज ते यशस्वी जीवन जगत आहेत। तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता त्यांची वय 90 वर्ष आहे। तरुणालाही लाजवेल असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत। श्री शंकरराव जाधव सर आज आपल्या सोबत आहेत। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते पुरवठा विभागातून निवृत्त अधिकारी आहेत। आज ते सेवानिवृत्ती वेतनातील काही रक्कम सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यात खर्ची घालतात। 90 वर्ष वय असतानाही निरोगी, उत्साही तरुण आयुष्य जगत आहेत। ज्येष्ठ नागरिक मंडळासोबत कार्य करतात, विविध पुस्तकांवर समीक्षा लेखन करीत असतात। त्यांना फिरण्याची आवड आहे, नियमित फिरायला जात असतात। चला तर मग आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारूयात। नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत सेकंड इनिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर, आपला नोकरीचा अनुभव आणि शिक्षणाचा अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगा। माझं शिक्षण MA मध्ये 3 विषयात मी MA केलेलं आहे। मराठीमध्ये शौचालय म्हणजे सामाजिक कार्य आणि राज्यशास्त्रामध्ये 3 विषयात मी MA केलेलं आहे आणि लॉ केलेलं आहे। त्याच्या विषयात माझं शिक्षण झालेलं आहे आणि नोकरीचा अनुभव मी पुरवठा विभागामध्ये आहे। अन्न वितरण अधिकारी म्हणून मी रिटायर झालेलो आहे, निवृत्त झालेलो आहे। डिसेंबर 31, 1996 मध्ये मी निवृत्त झाला। त्यापासून मग मी आपल्या सामाजिक कार्यामध्ये आणि आपलं कार्यरत करते। अच्छा सर, आपण निवृत्तीचे जीवन कसे घालवता ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा। असं निवृत्ती सध्या मी आता एकटा असतो। तिथं माझी पत्नी असं सध्या नाही आहे, 2 मुलं आहेत आणि ते एक अमेरिकेला असतो, एक इथं परभणीला प्रोफेसर म्हणून आहे। असं इथे एकटे असल्यामुळे माझ्या पुढे प्रश्न होता, पण त्याच्यानंतर माझा काय याच्यामध्ये साहित्य लोकांशी काही संबंध आलेला। त्याच्यामध्ये शुभांगीताई भरभरे या कादंबरीकार त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा त्यांच्याशी माझा संबंध आला। त्यांनी मग मला आपल्या समाज क्षेत्रामध्ये हे बोलवलेलं आहे। त्याच्याने मला मार्गदर्शन वगैरे केलेलं आहे, प्रोत्साहित केलेलं आहे। त्यांना मी आपलं साहित्य गुरु म्हणतो आणि त्यांनी मधून मी थोडेसे लेख वगैरे लिहायला लागलो आणि समीक्षा वगैरे करायला लागलो आणि त्या संस्थेमध्ये पद्मगंधा साहित्य संस्था आहे त्यांची, त्याच्यामध्ये मी कार्यरत असतो। आणि याच्यामध्ये जर विचाराल तुम्ही समीक्षामध्ये कोणी शुभांगीताईचे आहे, त्याच्यामध्ये दीपशिखा म्हणून ही कादंबरी आहे त्यांची। त्यांनी पुष्कळ 85 आतापर्यंत कादंबऱ्या लिहिलेल्या आहे, चरित्र कादंबरीकार। आणि त्याच्यामध्ये दीपशिखा ही कादंबरी होती, त्याच्यावर मी समीक्षा केलेली आहे। त्याच्यानंतर आषाढीच्या प्रथम दिवशी कालिदास आहे, त्याच्यावर मी आपले समीक्षा वगैरे केलेली आहे। त्याच्यानंतर विजयाताई मारोतकर ह्या लेखिका आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांचं लॉकडाऊनमध्ये पुस्तक समाज कार्यामध्ये आहे, त्याच्यावर मी आपलं समीक्षा केलेली आहे। त्याच्यानंतर पोरी जरा जपून ह्या कार्यांच्या त्याच्यावर केलेला आहे। हैदराबादच्या मीनाताई खोंड ह्या आहेत, त्याच्यामुळे याच्यावर त्यांनी सीतायन ही कादंबरी लिहिलेली आहे, त्या कादंबरीवर मी आपली लेख लिहिलेला आहे। आणि बाकीचे अजून असे मीनाताई येवले आहे, मीनताई येवले आहे, यांच्यावरती मी मातीचे कोण त्याचा काव्यसंग्रह त्याच्यावर मी हे केलेलं आहे। भारती म्हणून एक हे आहे, त्यांनी त्यांच्या कथासंग्रह आहे त्याच्यावर केलेला आहे। अकोल्याच्या त्या अलकाताई आहेत, त्यांच्या याच्यावर मी अभिषेक याचा संग्रह केलेला आहे। असे बऱ्याचशा याच्या साहित्य जे लोक माझ्या कसं याच्यात झालं, संगीताचाही वाईकर आहे, त्यांच्या यशोधर त्याच्या याच्यावर मी हे केलेलं आहे। असं जे याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याचा माझा साहित्य संघाचे हे आलेलं आहे। त्याच्या साहित्यामध्ये म्हणजे सेवा सदन साहित्य संस्था आहे, तिथे कांचनताई गडकरी अध्यक्ष आहे त्यांच्या याच्यामध्ये। तिथल्या याच्यामध्ये आम्ही तिथल्या मुलांना वगैरे
शाळेचं मी डोनेशन देत होतो. त्याच्या मुलांना ते आपल्या पुस्तकं वगैरे हे देतात. गांधीनगरची एक शाळा आहे, प्राथमिक शाळा आहे. तिथे त्यांच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाचं हे आहे, त्याच्यामध्ये मी कार्यरत आहे. त्या शाळेमध्ये जे मुलं वगैरे असतात त्यांना आम्ही ड्रेसेस वगैरे कसं असं शिक्षण संस्थेची संबंध आहे. मला सांगा की आपल्याला सामाजिक कार्याची प्रेरणा कुठून मिळाली? मला सामाजिक कार्याची प्रेरणा म्हणजे माझे मित्र आदरणीय गिरीजी गांधी आहेत. त्या गिरीजी गांधीजी हे केलेलं ते माझे महाविद्यालयीन मित्र आहे. तर त्यांनी मला सामाजिक कार्यामध्ये त्यांनी ओढ घेतली आहे. त्यांच्यामध्ये आता याच्यात अजूनही मी त्यांचं कार्यामध्ये हे करतो. वनराई म्हणून त्यांचं हे आहे कार्य आहे, त्याच्यामध्ये मी हे करतो. मोहन धारिया त्यांचे मंत्री होते, त्यांच्या याच्यामध्ये आम्ही ते कार्यरत होतो. पंजाबराव देशमुख होते, त्यांच्यामध्ये कार्यरत होतो. अशाने केलं. आणि त्यांनी परत शालेय शिक्षण याच्या कॉलेजमध्ये जे असताना छात्र जागृतीमध्ये एक संघटना होती, विद्यार्थ्यांची चळवळ. त्यांनी मला त्या छात्र जागृतीचे अध्यक्ष बनवलेलं आणि ते कन्व्हिनर होते. तर त्याच्यामध्ये आंदोलन वगैरे केले, बाकीच्या लोकांचं हे झालं. तर मी त्यांना आपलं सामाजिक गुरु त्यांना म्हणतो, ज्याच्यामुळे त्यांना मी आज इतकं सामाजिक कार्य करू शकलो, मला प्रेरणा मिळालेली आहे. सर, आपण आता 90 वर्षाचे आहात, तरुणालाही लाजवेल असं आपलं व्यक्तिमत्व आहे. तर आपली दैनंदिन दिनचर्या काय आहे ते सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आता मी तसा एकटा आहे, माझं वय 90 वर्ष आहे, पण माझा वयाशी आणि मनाशी समाशी काही संबंध नाही. वय वाढत जातं आपलं, पण मन माझं तरुण आहे. अजूनही मी तरुण आहे, इतकं कार्यक्रम करत असतो. घरी असं तर ॲक्टिव्ह आहे, कार्यरत असतो प्रत्येक क्षणी असतो. आता हे एकटं राहण्याच्या याच्यापेक्षा म्हणून मी बाकीचे काम वगैरे करत असतो. माझं दिनचर्या म्हटलं म्हणजे मी सकाळी 5-5:30ला उठतो. मी थोडं धार्मिक वृत्तीचा आहे, त्यामुळे थोडंसं भक्तिगीत वगैरे ऐकतो. त्यानंतर मग मी सकाळी पहाटे फिरायला जातो. 1 तास फिरायला येतो आरोग्याच्या दृष्टीने. थोडा व्यायाम वगैरे करतो आणि मग अशी ते म्हणजे सकाळचा वेळ मी आपला हे ते घालतो. अच्छा. सर, आपल्याला फिरण्याची सुद्धा खूप आवड आहे, तर आपण कुठं कुठं फिरलात? हां, मी फिरण्याची म्हणजे पर्यटनाची मला फार हौस आहे. मी माझ्या पत्नीसोबतही बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे. त्यांच्यासोबत त्या असताना मला ज्योतिर्लिंग केलेले आहे, अष्टविनायक केलेले आहे, केदारनाथ वदारनाथ हे धार्मिक वगैरे हे त्यांच्याबरोबर केलेलं आहे. त्याच्यानंतरच्या गेल्यानंतर मी बाकीच्या याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये जे काही आहे, त्यांच्या कर्नाटकमध्ये आहे, केरळमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये बाकीचे ठिकाण आहे, काश्मीर आहे, अशा ठिकाणी अनेक ठिकाणी फिरलेलो आहे. आणि मला फिरायचा नाद असल्यामुळे मी फॉरेनमध्ये सुद्धा मी आपलं फिरलेलो आहे. त्याच्यामध्ये सिंगापूरमध्ये सियापटा ह्याच्यामध्ये गेलेलो आहे. श्रीलंकामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अबुधाबीमध्ये आलेलं आहे. असे याच्यामध्ये म्हणजे मला शक्य होते ते आता झालं. त्याच्यानंतर कोरोना वगैरे आला, त्यामुळे थोडंसं ते झालेलं आहे. पण अजूनही फिरण्याची आवाज मला जर संधी मिळाली आणि आमचा जो ग्रुप वगैरेमध्ये कोणी असतं, तर एकटं फिरायला जरा हे होतं ना, कंटाळवाणं वाटतं. तर कोणीतरी आपलं सोबत असल्यामुळे तर त्यांच्यासोबत फिरून थोडंसं आनंद घ्यायचा, हे करायचा. आपला जीवनामध्ये असं आनंद मी दुसऱ्याला देतो, दुसऱ्याचा आनंद हे करतो. आनंद काही बाजारात आपल्याला विकत घेता येत नाही, तो आपण आनंदाला आपला स्वयंप्रेरित करायला लागतो किंवा दुसऱ्याचे हे करायला लागतो. असे आनंद हे करतो. त्यामुळे मग याच्यामुळे सुखी जीवन कसं आपल्याला हे करता येईल, कसं आपल्याला करता येईल, आपण विधाघात टेन्शन न घेता कसं जीवन कसं, मी नेहमी आनंदित राहतो आणि सगळ्या आपल्या ग्रुपमध्ये सगळ्याशी मिळून मिसळून राहतो. सर, तुम्हाला बघून खरंच एक समाधान वाटतंय, कारण तुम्ही एक समाधानी आयुष्य जगत आहात. सर, तुम्ही अनेक समीक्षा लेखन करतात, तर ती आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? साहित्य क्षेत्रामध्ये माझ्या शुभांगी साहेब ज्या आमच्या पद्मगंधाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी केलेलं आहे, त्यांच्यामुळे मला त्यांनी आवड निर्माण झालेली आहे. आणि त्यांनी मला पहिल्यांदा थोडंसं म्हणजे लिखाण वगैरे लिहित होतो मी, पण त्यांनी ते मला कशी भाषाशैली आहे, प्रेरणा कशी मांडणी करायची, रचना कशी करायची,
वगैरे त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्याच्यापासून मी लिहून शकलो. आणि त्यामुळे साहित्य क्षेत्रामध्ये जे माझा परिचय आहे हे सगळं फक्त शुभांगी ताईमुळे आणि पद्मगंधामुळे झालेलं आहे. आणि त्याच्यात मी समाधानी आहे, सुखी आहे. काही आपल्या वर्तमानपत्रामध्ये माझे काही लेख वगैरे लिहितो वगैरे, असं तसंच चालू आहे. सर, आपण आपल्या बोलण्यातून सांगितलंच की आनंद हा बाजारात मिळत नसतो. सर, आपल्या जीवनातील सर्वात मोठा यश काय आहे? यश मला, मी सुखी जीवन आपलं जगत आहे. आणि ह्या वयामध्ये ते जी काही आपल्याला शक्ती पाहिजे आणि जे जीवन जगता येण्यासारखा जे आपल्याला मार्ग पाहिजे ते मी आपला आनंद भोगत असतो. आणि ईश्वराच्या कृपेने मला त्याचं, आता मी सगळ्या याच्यामध्ये फिरे, मला कोणताही रोग वगैरे नाही आहे. सकाळ याच्यात हे करतो आहे. आणि बाकीचं जीवनाकरता ज्या गोष्टी लागतात त्यांनी मला भरवून दिले. माझी ओंजळ अगदी त्यांनी भरून दिलेली आहे. ती रिकामी होतो, मी डोनेशन देतो बाकीच्या याच्यांना, त्यांचे कार्य वगैरे करतो. आणि त्यामुळे मी त्यांचं समाधान आहे. अगदी बरोबर. सर, तुम्ही 90 वर्षाचे आहात, निरोगी आयुष्य जगत आहात, तरुण आयुष्य जगत आहात. तर आमच्या तरुणाईला आपण काय सांगू इच्छिणार? तरुणाईला का, आजची तरुणाई खूप हुशार झालेली आहे, ॲडव्हान्स हे झाले टेक्नॉलॉजीमध्ये आहे, डिजिटल कार्यक्रम याच्याकरता पूर्वीसारखे आता त्यांना सांगण्याचं हे नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आयुष्यामध्ये जगत असताना निराश कधी होऊ नये. त्यांचं आपलं जे ध्येय असतं ते ध्येय आपण अचीव केलं पाहिजे. ते मिळवण्याकरता जे होतं कोणी नाराज वगैरे न होता आणि आपल्या चांगल्या समुदायामध्ये, चांगल्या व्यक्तिमत्वामध्ये जे आपले लोक समोर असतील त्यांच्यामध्ये हे राहून आपलं जीवन जगावं. आणि आपलं जे काही करायचं आहे ते करावं. आणि देशाकरता, समाजाकरता त्यांनी आपलं काहीतरी सामाजिक भान ठेवून समाजाकरता काही कार्य करावं आणि देशाचं नाव उज्ज्वल होईल असं काहीतरी कार्य करावं. सर, खूप सुंदर असा संदेश आमच्या तरुणाईला आपण दिलात. आपण सेकंड इनिंग या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.